नाशिकमध्ये 14,65,000चा विदेशी मद्यसाठा जप्त, गुजरातच्या दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. मखमलाबाद म्हसरूड लिंक रोडवरील पाठलागानंतर ब्रेझा कार पकडून तब्बल 475 बल्क लिटर म्हणजेच 2,640 मद्याच्या बाटल्या, वाहन आणि मोबाईलसह 14,65,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मखमलाबाद परिसरात सापळा रचण्यात आला होता. राहू हॉटेल सिग्नलजवळ संशयास्पद ब्रेझा कार आढळून आली. पथक जवळ जाताच संशयिताने हातातील पिशव्या टाकून कारसह पळ काढला. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने बोरगाव सीमा तपासणी नाक्याच्या पथकाच्या मदतीने वाहनाचा पाठलाग करून त्यांना अडवलं. संबंधित वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला दादरा नगर हवेली आणि दमण दीवसाठीचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी दीपेश कुमार शंकरभाई राठोड आणि फिलिपभाई अग्रियाभाई गमित या गुजरातमधील दोघांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक दत्तू कोळपे, दुय्यम निरीक्षक प्रवीण देशमुख, दुय्यम निरीक्षक सोनाली चंद्रमोरे, जवान युवराज रतवेकर, राकेश पगारे, पूनम भालेराव, भालचंद्र वाघ, सुनील दिघोळे तसेच बोरगाव सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक संतोष पांचाळ, दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर, जवान अजय बगर, तेजस कसबे, सुनील पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किशोर पाटील करीत आहेत. जनतेने अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीची माहिती टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422 00 1133 वर देण्याचे आवाहन विभागाने केले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.